एमएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांची सध्या पोलीस चौकशी सुरू आहे। महापालिका निवडणुकीतील विजयानंतर कैसे हराया या घोषणेसह त्याने त्यांच्या भाषणाची सुरुवात केली आणि संपूर्ण मुंब्रा हिरवा करू असं वादग्रस्त वक्तव्य देखील केलं। त्यांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं। कैसे हराया या घोषणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामध्ये त्यांनी विरोधकांवर देखील टीका केली होती। सत्ताधाऱ्यांना त्यांनी डिवचलं होतं आणि यानंतर विरोधकांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करू या विधानावर टीका केली आहे आणि यावर चौकशी करण्याची देखील मागणी करण्यात आली। दरम्यान यानंतर पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी माफीनामा देखील मागितलाय। यानंतर एमएमचे नेते इम्तियाज जलील यांनी देखील सहर शेखला पूर्णपणे साथ देत संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू असं म्हटलंय। आता त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता दिसून येते। ठाणे महानगरपालिका निवडणुकीत मुंब्रा शहरातून 5 नगरसेवक निवडून आणत एमएम पक्षाने राष्ट्रवादी पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला होता। 5 नगरसेवकांमध्ये निवडून आलेल्या नगरसेविका सहर शेख यांनी विजयानंतर भाषण करताना कैसे हराया आणि संपूर्ण मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांच्यावर बजरंग दलाने संपूर्णपणे टीका केलेली आहे। या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखेरे आणि सोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांच्याकडून तक्रार दाखल होताच मुंब्रा पोलिसांनी लगेचच चौकशी केली आणि या दरम्यान माफीनामा देखील मागवून घेतला। त्यानंतर सहर शेख यांनी माफीनामा लिहून देत सभेमध्ये वापरलेलं वाक्य हे पक्षाच्या झेंडा आणि निशाणीच्या संदर्भात होतं असं स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण दफ्तरी नोंद देखील केलेलं आहे, मात्र त्यांनी केलेलं हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरलाय आणि त्यानंतर इम्तियाज जलील यांनी तिला पूर्णपणे साथ दिल्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता दिसून